शिवाजी विद्यापीठाचं पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमं आणि शाश्वत विकास यावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते. यावेळी बोलताना पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी ब्रिटिश राजवटीपूर्वी जलव्यवस्थापन, शेती, उद्योग समृद्ध होते. ब्रिटिश राजवटीनंतर त्यांनी सर्व मूलभूत संरचनेवर अतिक्रमण केलं. तेव्हापासून पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्याचं सांगितलं. सध्याचा विकास म्हणजे सर्वभक्षी बाजार संस्कृतीचं लक्षण आहे. त्याची पुनर्मांडणी होऊन त्यात जीवनवाद यायला हवा. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर होतोय. आपण स्मार्ट सिटी तयार करण्यावर भर देतोय, पण स्मार्ट शहरांमध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जाणं गंभीर असल्याचं देऊळगावकर यांनी सांगितलं. यावेळी पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर तृप्ती करेकट्टी, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, डॉक्टर सुमेधा साळुंखे, लक्ष्मी फाउंडेशनचे विनायक देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट शिरीष बेरी, सौभाग्यवती बेरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी, राजश्री साकळे, डॉक्टर अविनाश भाले, डॉक्टर प्रकाश मुंज, डॉक्टर संतोष कोळेकर, डॉक्टर जयसिंग कांबळे, डॉक्टर गीता दौडमणी, डॉक्टर सुवर्णा गावडे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.